तर नमस्कार मंडळी, मी अर्चना गुंडे, साई गंगा डेअरी फार्म कडून. तर बघा, आपण लॅबमध्ये बघितलेलं गायींची तपासणी, तर त्याच लाईव्हमध्ये आपल्या प्रत्येकाच्या गोट्यात एक वारंवार आढळणारा आणि जास्तीत जास्त आजार होणारा गायीला प्रकार आहे. तर तो आहे मस्टॅटिस, स्तनदाह किंवा दगडी दगडी पण त्याला म्हणतात. कारण की तोच आजार शक्यतो गोठ्यातनी मिळतो. बाकीचे काय आपण आजाराला एवढे महत्व नाही, पण हा आजार होतो आणि ह्या आजारामुळे गायी दगावण्याचं प्रमाण पण जास्त आहे. तर त्याच्याबद्दल पूर्ण माहिती, तो आजार काय आहे, कसा होतो, त्याची लक्षणं काय, पर त्याच्यावर उपाय कसा करायचा, मग त्याची लॅबमध्ये कशी टेस्ट करायची, त्याबद्दल आज आपण उर्मिला मॅडमांच्याकडून सगळी डिटेल्स माहिती अगदी बारीक सारीक सुद्धा जाणून घेणार आहोत. तर चला. नमस्कार. आज आपण मस्टायटिस म्हणजे दगडी आणि कासदाह या आजाराबद्दल माहिती घेणार आहोत. तर दगडी हा जो आजार आहे हा आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आजार आहे. कारण वारंवार हा जर जास्त दूध उत्पादन देणाऱ्या गायींमध्ये हा जर आजार वारंवार होत असेल तर त्याच्यावर आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय आणि किंवा त्याचं जे निदान आहे ते कसं केलं जातं ते आपल्याला पाहायचंय. तर तर मॅडम, पहिला अगोदर सांगा की तो कसा आजार ओळखायचा, तो आजार कसा होतो, त्याची लक्षणं सांगा मला. आपल्याला जनावरांमध्ये त्याच्या लक्षणामध्ये असे दिसते की जनावराचं जी कास आहे ती कास सुजलेली असेल किंवा एखाद्या सडामधून तुम्हाला पाणी येत असेल किंवा येल्लो कलरचा म्हणजे पिवळ्या कलरचा द्राव येत असेल किंवा कधी कधी ब्लड येऊ शकतं किंवा मिल्कचे क्लॉट्स म्हणजे रक्त असं घट्ट झालेलं दह्यासारखं दूध पडणं असे जे त्यामध्ये मस्टॅटिस हा प्रामुख्याने कसा होतो. तर जेव्हा आपण दूध काढत असतो, दूध काढल्यानंतर त्याचे जे टीट्स असतात ते टीट्स ओपन असतात, टीट्सचे जे पोर असतात ते ओपन असतात आणि जेव्हा गाय खाली बसली जाते तेव्हा खालचे जे फ्लोअरचे जे काही जीवाणू असतील तर त्या टीट पोर्स मधून मध्ये प्रवेश करतात. त्याच्यामुळे जे काय होतं, जे काही टीट आहे, जे काही सड आहे तो सड अफेक्ट होत असतो. तर त्यामुळं म्हणजे धार काढल्यावर ते सडाचं जे तोंड असते ते ओपन असतं. मग त्यावेळेला की मग धार काढल्यानंतर मग गाय किती वेळाने सोडायची खाली बसवायला? ते आपल्याला मेडिकल टीट डिप म्हणून आपल्याला तसे भेटतील. तर त्यामध्ये आपल्याला ते टीट डिप जे आहेत ते त्याच्यामध्ये सड बुडवल्यानंतर ते आपण एक 15 मिनिटं गाय आपण उभी ठेवायची जेणेकरून ती खाली बसणार नाही किंवा आपला खालचा फ्लोअर जरी स्वच्छ असला तरी पण चालेल. किंवा तुमचं जे मिल्किंग एरिया आहे म्हणजे जेव्हा तुम्ही दूध काढत असता गायीचा तो तुमच्या रेग्युलर म्हणजे तिचा शेडचा वेगळा जर असेल तरी पण आपण मस्टॅटिस प्रिव्हेंट करू शकतो. आपण मस्टॅटिस साठी मुख्यतः दुधाचं सॅम्पल आपल्याकडे येत असतं. तर दुधाचं सॅम्पल जे काही तुमचा खराब झालेली सड आहे त्या सडातलं जे दूध आहे ते तुम्ही आणता. त्यानंतर आपण त्याला हे आहे इन्क्युबेटर. त्या इन्क्युबेटरमध्ये आपण त्याला 24 आवर्स ठेवत असतो. इन्क्युबेटरमध्ये 37 डिग्री सेल्सिअसला तो बॅक्टेरिया त्या डिस्कच्या ग्रो होत असतो. मग ते ग्रो झाल्यानंतर जेव्हा आपल्याला एक स्पेसिफिक झोन दिसतात, रेजिस्टंट आहे का सेन्सिटिव्ह आहे, आपल्याला ते झोन म्हणजे पाहिल्यानंतर आपण त्याच्या किती % रेजिस्टंट आहे किंवा किती % सेन्सिटिव्ह आहे ते आपल्याला त्याच्यातून कळतं. त्या रिझल्ट वरून आम्ही तुम्हाला कुठला अँटीबायोटिक त्याच्यासाठी सुटेबल आहे ते आपण सांगतो. तर बघा, मस्टॅटिस झाली, आपली गाय आजारी पडली तर घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. तुम्ही तुमच्या डॉक्टरांचे 2 दिवस सल्ले घ्या. त्याच्यानंतर तुम्ही स्वतः सुचवा की आपण ह्याची टेस्ट करून घेऊ या मस्टॅटिसची, कारण त्याची सूज कमी येत नाहीये, त्याची त्याच्या सडातून आता प्रॉपर दूध येत नाही, तर कमी नाही झाली तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण प्रयोगशाळेत जाऊन तुमच्या गायीच्या सडाची, त्या दुधाची, ती मस्टडी किती लेवल पर्यंत झाले, किती टक्क्यापर्यंत झाले, तर त्याची सगळी माहिती तुम्ही स्वतः करून घ्या. त्याच्यासाठी तो जागरूक होण्यासाठीच या लॅबसाठी आलेले आणि अतिशय छान पद्धतीने अगदी बारीक सांगितलंय मॅडमांनी त्यांची माहिती. तर बघा, अशीच आपण नवीन माहिती, नवीन व्हिडिओ घेऊन येणार मी आहे. तर माझ्या चॅनल सोबत राहा आणि लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.